प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 28 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आपण आता बघणार आहोत की प्रतिमा त्या यापुढे किडनॅप झालेल्या दिसणार आहेत आपल्याला. पण तत्पूर्वी हा चैतन्य या अर्जुनला म्हणत असतो, तू झोपला नाहीयेस रात्रभर, दिसतंय तुझ्या डोळ्यामध्ये. मी जो ऑप्शन दिलाय तुला त्याबद्दल विचार करतोयस ना तू अर्जुन. आता अर्जुन त्या चैतन्याचं तोंड दाबत असतो आणि म्हणत असतो, चुप्प बस. आता तो चैतन्य म्हणतो, माझं तोंड दाबू नकोस, मी जे बोलतोय ते ऐकून घे. तू काय करायचं ठरवलंयस अर्जुन? तू डिले करणार होतास, त्याचं काय झालं? त्याशिवाय तुला सायली वहिनीच्या मनातलं कळणार कसं? आता ही येते तोपर्यंत बाथरूम मधून बाहेर आणि विचारते चैतन्याला, काय हो भाऊजी, सायली वहिनीच्या मनातलं काय हो? तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? आता सायलीला बघून चैतन्य जातो घाबरून. त्याला माहितीच नसतं ना की ती बाथरूम मध्ये दोघही जण नुसते एकमेकांकडे बघायला लागतात. आता अर्जुन सगळं चैतन्यावर लोटतो. आता अर्जुन म्हणतो, हा सांगेल ना तुम्हाला. चैतन्य, सांग बरं, काय नेमकं सायली वहिनीच्या मनातलं, सांग सांग. आता चैतन्य जरा गडबडतो, पण आता वेळ मारून देण्यासाठी तो उत्तर देतो, ते मी सांगतो ना. अर्जुनला तुम्हाला एका केस बद्दल तुमचा सल्ला पाहिजे होता. आता हा तो अडकळत बोलायला लागतो आणि मग म्हणतो, हा हा हेच बोलत होतो ना आपण दोघं जण, हा हेच बोलत होतो. मग आता सायली म्हणते, हो का, विचारा ना मग. अर्जुन म्हणतो, हो विचारतो, तुम्ही माझ्यासाठी कॉफी घेऊन याल का? चैतन्य बऱ्याच लवकर उठलाय ना आज, त्याच्यामुळे कदाचित त्याची झोप झालेली नसावी. बघा अजूनही झोपेतच दिसतोय तो. चैतन्य आता असे डोळे बारीक मिचकवतोय उगाचच. असो. आता अर्जुन म्हणतो, प्लीज कॉफी आणाल का? मग बोलतो मी तुमच्याशी. मग आता सायली गेलीये खाली कॉफी आणायला, म्हणजे मुद्दाम या दोघांनी कटवलंय सायलीला. हो आणते ना म्हणून ती खाली गेली. आता इथे बघा प्रेक्षकांनो, हा सीन त्यांनी पुन्हा एकदा दाखवलाय. आज बरं दाखवायचा उद्देश काय होता ते तुम्हाला सांगते पुढे. तर आता ह्या प्रतिमा त्या उठल्या सकाळी, लगली त्यांनी अंथरुणं पांघरुणं काढले. प्रिया वळवळ करत असते, कारण तिला तो आवाज चालत नसतो. ते अंथरुणं काढताय ना, त्या चटईचा आवाज, ते झटकायचा आवाज, त्याच्यामुळे हिची बिचारीची झोप मोड झालेली आहे. म्हणजे हिला एक तर एवढ्या सकाळी उठायची सवय नाहीये आणि त्या प्रतिमा त्यामुळे सकाळ सकाळच्या साखर झोपेचं हिचं खोबरं झालेलं आहे, त्याच्यामुळे ही वैतागलेली आहे. आता या प्रतिमा त्या ते दरवाजा उघडतात कपाटाचा, त्या कपाटामध्ये अंथरुणं पांघरुणं चटई टाकतात. ते सगळं आवाज येतो ना हिला, खट्ट फट्ट. आता ती उशी फेकतात, त्याच्यामुळे तिला वैताग आलेला आहे. काय तरी दाखवायचं म्हणून दाखवलंय प्रेक्षकांनो. यांना सुट्ट्या घ्यायला काही हरकत नाहीये सणावाराच्या, आणि त्यांना आपल्यालाही सुट्ट्या मिळतील. असो. तर या प्रियाची झोपमोड झालेली आहे आपल्याला दिसते. आता ही प्रतिमा त्या खोलीतून गेल्यानंतर ही वैतागून उठते आणि बडबडते, काय कटकटे यार या बाईची, स्वतः लवकर उठतेच्या उठते, मला कशाला लवकर उठवते. पूर्वी काय मस्त 10 वाजेपर्यंत झोपून राहायचे मी, असं म्हणून ती पुन्हा लोळत पडते. असो. तर आता हिची बिचारीची चालू आहे झोप पूर्ण. आणि आता इकडे मात्र प्रतिमा त्या रविराज नागराज सगळेजण मस्त चहा बिहा प्यायला बसले. हे तिघे जण तिथे बसलेले असताना सुमनने मस्त आयता वैता गरमागरम चहा आणलेला आहे. आणि आता सुमन म्हणते, हे घ्या वहिनी, गरमागरम चहा घ्या बरं सगळेजण पटकन मस्त. सुमन काकू, माझ्यासाठी एखादा अर्धा कप दिला असता तर चालला असता हो. जाऊ द्या, आता घेतो आम्ही आमचं करून. असो. तर आता ती सुमन विचारते, नाश्त्याला काय करू, पोहे करू की थालपीठ करू? आता आम्हाला पोहे चालतील, पण आता लगेच प्रतिमा त्या म्हणतात, मी लावते ना थालपीठ. मग आता ही सुमन म्हणते, कशाला वहिनी उगाच पदर खोचून कामाला कशाला लागताय? मग आता या प्रतिमा त्या म्हणतात, मला असं नुसतं बसवलं जाणार नाही. मग सुमन म्हणते, बरं चहा संपवा आणि मग या किचन मध्ये. मग आता ती प्रिया आहे ते तिथे जांभळा देत देत आणि या तिघांनाही म्हणते गुड मॉर्निंग. मग आता तो नागराज त्याच्या घड्याळीकडे बघतो हाताच्या, आणि ते घड्याळ असं असं बोटाने असं मारून पाहतो आणि म्हणतो, अरे देवा, घड्याळ बिघडलंय वाटतं. करे दादा, घड्याळात 6:15 वाजलेत, म्हणजे 6:15 वाजलेत, पण तन्वी कदाचित खाली आली आहे, म्हणजे 9:30 वाजले असतील ना दादा, नाही करे? मुद्दाम तो चिडवतोय प्रियाला ना. आता हे रविराज म्हणतात, सूर्य कोणत्या दिशेने उगवलाय रे नागराज? ही कसं काय इतके लवकर उठली आज? प्रतिमा त्या सुद्धा हसायला लागतात मनातल्या मनात. रविराज म्हणतात की खरंच की सूर्य खरंच पश्चिमेला उगवला वाटतं आज. आता लगेच प्रिया अशी बघायला लागते या सगळ्यांकडे. मग सुमन म्हणते, अहो भाऊजी, ही कमाल आहे ना आपल्या प्रतिमा वहिनींची आहे.
म्हणजे आपल्या प्रतिमा वहिनीनं कसं सकाळी उठायची सवय, तोच गुण आपल्या तन्वीमध्ये आला असेल. आता अचानक कसं काय गुण आला तिच्यामध्ये? यायचा तर आधीपासून यायला हवा होता ना. असो. तर आता हे रविराज म्हणतात, "अगं प्रतिमा, मी हिला रोज सकाळी उठवतो. 8 वाजता तन्वीला उठवत असतो बघ मी. पण ही मात्र 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा करून उठतच नाही लवकर. आजच एवढा मोठा चमत्कार कसं काय झाला कोणास ठाऊक." आता लगेच नागराज म्हणतो, "हो ना, वहिनी आल्यापासनं नवीन-नवीन चमत्कार होतायत हे मात्र खरं आहे." मग आता ही लगेच अशी त्याच्याकडे बघून हसते. मग नागराज म्हणतो, "बरोबर आहे ना तन्वी?" मग तन्वी हसते. पण सुमन म्हणते, "हाच तर आईजवळ असण्याचा फायदा आहे. माझी तन्वी बिचारी आईशिवाय वाढली, पण आता ती इतक्या वर्षाची कसर भरून काढणार आहे. आपल्या तन्वीच्या आनंदाला कोणाची दृष्ट नको बाई लागायला." तर आता या प्रतिमा त्यानं जरा वेगळ्या पद्धतीने हसलाय बरं का यावेळेला. म्हणजे या नक्की या प्रियाला कामाला लावणार आहेत प्रेक्षकांनो, असा मला अंदाज वाटतोय. असो, पण आता प्रिया मात्र म्हणजे या सुमन आत्या अशा लागली दृष्टबिष्ट काढतायत त्या प्रतिमा आत्याची आणि प्रियाची. पण आता ही प्रिया मात्र कुचित सारखा विचार करते मनामध्ये, काही असो की नसो, माझ्या झोपेला या प्रतिमाची दृष्ट लागलीये हे मात्र खरं आहे. सकाळी उठायची सवय चांगली आहे म्हणे. या प्रतिमाला ना कुठल्या तरी जंगलात सोडून द्यायला पाहिजे, असं म्हणून आता ही बसल्या ठिकाणी जांभळ्या देत असते. बापरे, प्रेक्षकांनो, या प्रतिमा त्या बघितल्या का कशा हसतात? त्या नक्की हिला कामाला लावणार असा माझा अंदाज आहे. बघूया पुढे काय काय घडतंय. तर इकडे आता अर्जुन सायली गेलीये याचा जरा आढावा घेतो आणि मग चैतन्याला मारायला लागतो टपल्या. "काय रे चैतन्य, काही गरज होती तुला? काही गरज होती मिसेस सायलींसमोर असं बोलायची? तुला म्हणत होतो ना मी, बोल नको. खाली उतरतो आधी. मिसेस सायली ओरडतील मला त्या चादरीची घडी बिघडली तर." "अरे किती बोलतो, का बोलतो बाबा तू? तुझं तोंड दाबलं तरी पण बोलतच राहतो आणि मला त्यांच्या सल्ल्याची गरज आहे, काही पण बोलतो का रे?" आता चैतन्य म्हणतो, "अरे बाबा सॉरी रे, मी असं तोंड नव्हतं उघडायला पाहिजे होतं." "अरे बाबा अर्जुन, मारू नको रे मला." अर्जुन म्हणतो, "तुला काही कळतं का चैतन्य? आता तू किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला असता." आता चैतन्य म्हणतो, "मी मी कशाला प्रॉब्लेम क्रिएट केला असता? आत्ता बाथरूममध्ये वहिनी नाहीये ना, मग आता सांग ना मला मधुभाऊंच्या केसच्या." आता अर्जुन म्हणतो, "अरे बाबा शांत बस ना, गप्प बस ना, तू सारखा सारखा तोच तोच टॉपिक नको ना काढू." आता चैतन्य म्हणतो, "अरे बाबा तुझ्या चेहऱ्याकडे पाहतोय रे, मला कसं तरी होतंय अर्जुन. तुझा चेहरा बघ ना कसा झालाय, भिजलेल्या कोकरासारखा." अर्जुन त्याला म्हणतो, "नाही रे, हे तसं काही नाहीये." आणि आता स्वतःच तिथे उठून उभा राहतो आणि आरशात किती वेळ इकडून तिकडे तिकडून इकडे स्वतःला बघत राहतो. आता चैतन्य त्याला म्हणतो, "बघ, बघून घे, दिसलं ना कसा चेहरा झालाय तुझा?" अर्जुन पुन्हा एकदा त्याचा चेहरा इकडून तिकडून पाहतो आणि म्हणतो, "अरे असं काही वाटत नाहीये रे चैतन्य, हॅ काही नाहीये तसं." आता चैतन्य म्हणतो, "अरे बघ बाबा बघ, स्वतःला बघ, वाटतंय तसं." "हे बघ अर्जुन, मी तुला आत्ता सांगतोय, तुला जर शांत झोप हवी असेल तर मी दिलेला ऑप्शन वापर आणि पटकन निर्णय घेऊन टाक." आता अर्जुन विचार करायला लागतो या गोष्टीचा आणि म्हणतो, "अरे मी कुठलाही डिसिजन घेतलं ना तर." आता तेवढ्यात येते सायली. कॉफी घेऊन आली ती या दोघांसाठी. आता अर्जुन बोलायचा थांबतो आणि तिला म्हणतो, "थँक्यू मिसेस सायली." सायली आता या दोघांकडे बघायला लागते, म्हणजे अर्जुन सल्ला मागतोय की काय असा विचार करत असते ती. आता अर्जुन चैतन्याला खुणवत असतो, "जा ना, बाहेर जा ना तू." चैतन्य अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो, "कॉफी?" आता लगेच ही सायली म्हणते, "हो आत्ताच तर करून आणली ना कॉफी." चैतन्य म्हणतो, "नाही, ते कॉफी तर हवीच होती मला, कॉफी जरा थंड आहे." सायली म्हणते, "अहो आत्ताच तर आणली ना मी वरती, काय झालं?" आता चैतन्य म्हणतो, "तेच जरा गंमत केली मी वहिनी तुमची, कॉफी जरा गरम आहे ना, तर ती मला थंड हवी होती, ते सांगतोय मी तुम्हाला. मी जरा खाली जातो आणि त्याला वारा घालतो हां कॉफीला." असं म्हणून तो खाली निघून जातो. आता काहीतरी खाली जायचं म्हणून त्याने कारण सांगितलंय, बस एवढंच. तर असो, आता हा चैतन्य चालला जातो खाली. मग सायली अर्जुनला "अहो तुम्हाला काय विचारायचं होतं ते विचारा ना. काय झालं? कोणाची केस आहे? म्हणजे कोणाच्या केसबद्दल सल्ला हवा होता ना तुम्हाला?" आता अर्जुनला जरा कन्फ्युजन झालंय, हिला काय विचारावं. मग अर्जुन म्हणतो, "हां हां, ते आलं लक्षात." मग आता सायली म्हणते, "मग सांगा ना मला कोणाची केस आहे?" मग आता अर्जुन त्या सायलीला म्हणतो, "माझ्याकडे ना ॲक्च्युली एक केस आली आहे, एक आहे केस, एका गरीब माणसाची केस आली आहे आणि त्या माणसाला ना त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागणार आहे. तर तो जरा गोंधळलेला आहे, म्हणजे त्याला निर्णय नाही घेता येते की काय करावं, म्हणजे खोटं बोलावं की नाही बोलावं." आता सायली त्याला म्हणते, "हो बरोबर आहे तुमचं,
खोटं बोलणं तर तसं वाईटच आहे, पण आता अर्जुन म्हणतो, "पण? पण काय?" मग आता सायली म्हणते, "जर त्या माणसाचा हेतू शुद्ध असेल, त्याचं त्याच्या बायकोवर, कुटुंबावर अगदी मनापासून प्रेम असेल आणि म्हणजे नाईलाजच असेल त्याचा खोटं बोलण्यासाठी, मग थोडंसं अगदी परिस्थितीनुसार खोटं बोलायला काही हरकत नाहीये त्याला." मग आता अर्जुनला सायलीचा सल्ला आवडलाय, पण तरी सुद्धा तो त्याच्या मनाने डिसिजन घेतो. प्रेक्षकांनो, हे त्यांनी छान दाखवलंय. ॲक्च्युली काय आहे ना, यांना सगळ्यांना माहिती असतं प्रेक्षकांनो, की आपण आता सणासुदीचे बिझी आहोत. त्यामुळे ते विशेष इंटरेस्टिंग असं काही पुढे दाखवतच नाही. आता इथे या सीनमध्ये तर त्यांनी एवढं स्लोमध्ये दाखवलंय, की तुम्हाला काय सांगू मी. आता हा अर्जुन तिच्याकडे बघतो, ती अर्जुनकडे बघते. मग सायली म्हणते, "थोडंसं खोटं बोलायला काही हरकत नाहीये." मग अर्जुनला ते पटलंय. मग आता सायली म्हणते, "अहो काय झालं? कसला विचार करताय?" अर्जुन म्हणतो, "नाही काही कसला नाही विचार करते मी, चला आता निघतो, मला उशीर झालेला आहे." लगेच निघायला लागतो तेव्हा सायली म्हणते, "थांबा ना, हो डब्बा देते तुम्हाला भरून, झालेलं आहे सगळं, फक्त डब्बा भरायचा आहे." पण अर्जुन म्हणतो, "आता अजिबात नको, तुम्ही मला सल्ला दिला की नाही, आता मला लगेच त्या केसवर काम करायचंय, चला चला मी निघतो." सायली म्हणते, "अहो 2 मिनिटं लागतील, थांबा तर खरी." अर्जुन म्हणतो, "नको ना मिसेस सायली, अहो मी बाहेर जेवेल ना." असं म्हणून तो निघून जातो. आता सायली विचार करते, काय हे सुद्धा कधी जेवणात लक्ष नाही आणि काही नाही, बाहेर खाल्ल्यावर त्रास होतो ना यांना, असे काय एवढ्या कोणत्या केसेसवर काम करताय कोणाच ठाऊक. असो, तर आता सायलीचा हा सीन त्यांनी संपवलाय आणि आता इकडे प्रिया उन्हामध्ये येरझाऱ्या मारत असते अंगणामध्ये त्यांच्या. नागराज प्रियाला म्हणतो, "हॅलो स्लीपिंग ब्युटी, गुड मॉर्निंग, काय चाललंय?" वेगळाच आवाज काढलाय त्यानं. "तुझ्या आईला डोक्यावर नाचत नाचत या घरात घेऊन आलीस, तिनेच तुझी झोप मोडली ना." आता लगेच प्रिया म्हणते, "उगा टोमणे नका मारू मला, आधीच माझं डोकं फिरलेलं आहे. हे बघा, मी या घरामध्ये ऐशो आरामासाठी आली आहे. कुठे तो दिसतोय का कुठे? त्या किल्लेदारच्या रूममध्ये झोपावं लागतंय मला त्या प्रतिमाचं थोबाड बघायसाठी." आता नागराज म्हणतो, "अगं बघायचं ना मग, काय हरकत आहे?" मग आता ही प्रिया म्हणते, "अरे प्रॉब्लेम काय म्हणजे? अरे मला त्या प्रतिमाची सेवा करत बसावी लागते, मला माझी स्पेस पाहिजे ना, ती मिळत नाही ना." काल तर ती काय विचारत होती मला माहितीये का? तर आता नागराज म्हणतो, "काय विचारत होती?" मग प्रिया सांगते की ती सांगत होती मला, म्हणजे ती मला विचारत होती की मला लहानपणीच्या आठवणी सांग. ती प्रयत्न करतीये स्वतःच्या आठवणी आठवण्याचा, भूतकाळ आठवण्याचा. तुम्हाला कळतंय का काही की किती महागात पडणार आहे आपल्याला तिला जर सगळा भूतकाळ आठवला तर? बरं त्यातल्या त्यात मध्येच तो किल्लेदार टपकला, तोच मध्ये जुन्या आठवणी सांगायला लागला. म्हणजे काय, प्रिया थोडक्यात काल झालेला सगळा प्रकार सांगतेय नागराजला. मग आता नागराज ते सगळं ऐकून म्हणतो, "अगं ए बाई, तुला म्हटलं होतं ना मी त्या बाईला इथे आणू नको म्हणून. इथे आल्यावर तिची स्मृती जरा जास्ती वेगाने वाढायला लागेल. तुला म्हटलं होतं मी याचे परिणाम वाईट होतील म्हणून. आता काय करणार आहे आपण? तिला सगळं आठवलं तर आपण आता गप्प बसायचंय का?" मग आता प्रिया जरा सुपीक डोक्यातनं विचार करते आणि म्हणते, "नाही नाही, आपल्याला ना त्याच्या आधी या प्रतिमाला गायब करायला पाहिजे." मग आता नागराज म्हणतो, "काय गायब करायचं? बरी आहेस ना तू?" आता प्रिया म्हणते, "हो, अहो आपल्याला प्रतिमाला किडनॅप करायलाच हवंय, तरच आपण सेफ राहू." असो, तर प्रेक्षकांनो, यांनी ठरवलंय की प्रतिमा आत्याला किडनॅप करायचं. पण इकडे या पूर्णाजी या कल्पनाताईंना विचारत असतात. आता या मस्त सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसलेत. पूर्णाजी म्हणतात, "अस्मिता कुठे गेली ग कल्पना?" कल्पनाताई म्हणतात, "तिला कधी नव्हे, ते आज सासरची आठवण झालीये पूर्णाई, आणि ती मला म्हणालीये की मी माझ्या घरी जाऊन येते." आता सायली मागेच काम करतीये. मग आता या पूर्णाजी म्हणतात, "अरे वा." पूर्णाजी म्हणतात, "बरं झालं बाई गेली सासरी, किती वेळेला तिला समजून सांगितलं स्वतःच्या घराकडे जरा लक्ष दे लक्ष दे, पण ऐकत नाही. या माहेरचं वेळ तिच्या डोक्यातनं कधी जाणार आहे कोणाच ठाऊक बाई." आता या कल्पनाताई म्हणतात, "जाऊ द्या ना, मी तर आता त्या बाबतीमध्ये विचार करणं सुद्धा सोडून दिलंय." असो, आता यांनी लगेच विषय बदललाय बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे हिचं सासर कुठे, नवरा काय करतो काही माहिती नाहीये. असो, आता विमलताई म्हणतात, "सायलीताई तुम्ही चहा घेणार का?" सायली म्हणते, "नको नको विमलताई, मी ना निघते आता." हिने लगेच अर्जुनचा डब्बा पॅक केलाय आणि आता कल्पनाताईंना म्हणते, "आई मी ना पटकन ह्यांच्या ऑफिसला जाऊन डब्बा देऊन येते." मग आता या पूर्णाजी म्हणतात, "छान, आज पण हा डब्बा न्यायचा विसरला का?" मग आता ह्या कल्पनाताई म्हणतात, "हो ना पूर्णाई, बघा ना, बायको सगळीकडे लक्ष देते ना, म्हणून अर्जुनचा वेंधळेपणा जरा वाढतच चाललाय." सायली लागते आता गालातल्या गालात हसायला. आता कल्पना ते म्हणतात, "कधी डब्बा विसरतो, कधी फाईल विसरतो, कधी कधी तर सायलीच्या प्रेमामध्ये स्वतःलाच विसरतो." असं म्हटल्यावर पूर्णाजी, सायली सगळेच हसायला.
या हसतात. तेव्हा सायली म्हणते, "नाही अहो आई, तसं काही नाहीये. हे जरा घाईमध्ये होते आज. मला जाताना म्हणाले, की ऑफिसमध्येच काहीतरी खायला मागवून घेतो म्हणून. पण मीच त्यांना म्हणाले, की नको उगाचच कशाला बाहेरचं खायचं ना, पोटाचे हाल कशाला, म्हणूनच डब्बा घेऊन चालले मी." पूर्णाजी सायलीला चिडवतात आणि म्हणतात, "हो गं बाई हो, तू कसं काय त्याच्या पोटाचे हाल होऊ देशील? जा हं जा, डब्बा घेऊन जा हं." आता कल्पनाताई म्हणतात, "बरं सायली, तू त्याच्याबरोबरच जेवशील ना?" मग आता सायली म्हणते, "नाही आई, मी डब्बा देऊन लगेच परत येणार आहे. त्यांना तेवढा वेळ कुठे?" मग आता कल्पनाताई म्हणतात, "बरं, बरं, ये हं, लवकर ये." सायली आता निघाली आहे डब्बा घेऊन आणा. आणि आता इकडे बघा चैतन्य आणि अर्जुन ऑफिसमध्ये मधुभाऊंबद्दल डिस्कस करताना दाखवलेत. खरं तर प्रेक्षकांनो, एवढी मोठी मालिका आहे, थोडंफार त्यांनी भान ठेवायला हवं. आणि सायली तर एवढी हलक्या कानाची आहे दाखवलीये त्यांनी, म्हणजे बघा नेमकं काय झालंय ते मग तुम्हाला कळेल. आता हा चैतन्य येतो बाहेरून आत केबिनमध्ये आणि अर्जुनला म्हणतो, "अरे अर्जुन, मला बोलवलंस ना तू?" "अरे हां, त्या केससाठीच मी गेलो होतो आता बाहेर." मग आता अर्जुन म्हणतो, "अरे बाबा, जाधवांच्या केसबद्दल नाही बोलत आहे मी. मला अर्जुन आणि सायलीच्या केसबद्दल बोलायचंय." मग आता चैतन्य म्हणतो, "अरे हां बाबा, बापरे बाप! म्हणजे ही तर खरंच खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे. मला तर असं वाटतं तुझं लॉचं सगळं शिक्षण एवढ्या एकाच केसवर खर्च होणारं दिसतंय मला." मग आता अर्जुन म्हणतो, "हा फनी जोक होता का? तो नाही अजिबात फनी हां." मग आता चैतन्य म्हणतो, "तुझा मूड चांगला आहे ना बाबा आज बऱ्यापैकी, हे खरं काय झालं अर्जुन? नाही म्हणजे या केसमध्ये काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाली आहे का?" मग आता अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली रे, अरे मी त्यांना सकाळी विचारलं की एका गरीब माणसाला त्याच्या बायकोला खोटं बोलावं लागणार असेल तर त्याने काय करायचं?" मग आता चैतन्य म्हणतो, "क्या बात आहे, तू तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्येच अपील केलंयस." आता अर्जुन म्हणतो, "अरे मला माझं उत्तर मिळालंय." मग चैतन्य विचारतो, "काय म्हणाल्या मग वहिनी?" मग आता अर्जुन म्हणतो, "अरे मिसेस सायली म्हणाल्या, आपलं इंटेन्शन आपलं चांगलं, मनातला हेतू चांगला असेल आणि आपल्या मनातलं प्रेम खरं असेल तर आपण असं थोडं खोटं बोलायला परिस्थितीनुसार काही हरकत नाहीये." चैतन्य म्हणतो, "अरे झालं तर मग, अरे सुप्रीम कोर्टाकडनंच तुला ऑर्डर आली असं समज ना." "अरे म्हणजे सुप्रीम कोर्टाकडनं ऑर्डर आली असं समज, स्वतः सायली वहिनीनेच तुला सांगितलंय ना हे सगळं. आता तरी तुझा निर्णय झाला की नाही बाबा?" म्हणजे याला असं म्हणायचे की मधुभाऊंच्या बाबतीत तुझा निर्णय झालाय का? तर आता बघा प्रेक्षकांनो, या दोघांचं बोलणं सुरू असताना त्यांनी सायली ऑफिसमध्ये आली असं दाखवलंय आणि ते त्यांनी इतकं ड्रॅमॅटिक रंगवलंय ना की विचारू नका. म्हणजे तिचं एक एक पाऊल असं ऑफिसमध्ये पडतंय आणि ती आता या अर्जुनच्या केबिनच्या दिशेने येतेय. ऑफिसमध्ये एक चिटपाखरू पण नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता ती सायली येत असते तिथे. आता हा अर्जुन म्हणतो, "मला तुझा डिसिजन पटलाय." आता चैतन्य म्हणतो, "मला माहित होतं मधुभाऊंबद्दल खोटं बोलणं तुला थोडं डिलेमाबद्दल टाकणार आहे. पण सायली वहिनीने सल्ला दिलाय ना तुला, तो कुठे चुकीचा आहे?" आता अर्जुन त्याला म्हणतो, "सॉरी चैतन्य, पण मनात तर गिल्ट आहे ना." मध्ये-मध्ये या दोघांचं बोलणं दाखवलं आणि मध्ये-मध्ये या सायलीची अशी एंट्री दाखवली आहे. आता अर्जुन पुढे म्हणत असतो, की "मला आणि मिसेस सायलींना बद्दल हा निर्णय घेतलेला आवडणार नाही." मग आता चैतन्य म्हणतो, "काय आवडणार नाही?" मग आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो हेच, की "प्रेमासाठी मी मधुभाऊंची केस लांबवतोय." आता प्रेमासाठी नाही ऐकलं बरं का त्या सायलीने, फक्त मी मधुभाऊंची केस लांबवतोय हा शब्द तिने बरोबर सोयीस्कररित्या आणि "मी मधुभाऊंची केस लांबवतोय" असं तो बोलत असताना बरोबर सायलीने तेवढं ते वाक्य ऐकले. बरं एवढी कशी ही हलक्या कानाची आहे प्रेक्षकांनो, म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये. पण बघा अर्जुनने आतापर्यंत तिच्यासाठी काय नाही ते केलं, मधुभाऊंसाठी तिच्यासाठी वाटेल ते केलं आणि या एका वाक्यावरनं तिने अर्जुनला जज कसं काय केलं असेल बरं? काहीही दाखवतात प्रेक्षकांनो. आता सायलीला आठवतं की सकाळी अर्जुन विचारत होता तिला, "माझ्याकडे एक केस आली आहे, एक गरीब माणूस आहे आणि त्याला त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागतंय, तर त्याने काय करावं?" आता सायली त्या वाक्याचा आणि या वाक्याचा बरोबर सोयीस्कररित्या अर्थ घेते, पण पुन्हा विचार करते, "हे काय बोलले आत्ता? भास नाही ना झाला?" तिने ते कॅबिनचा दरवाजा लावून टाकला आणि एवढी धडधडीत सायली आतमध्ये म्हणजे वाकून बघते लिटरली. अर्जुन आणि चैतन्य दोघांच्याही लक्षात येत नाही की सायली आलेली आहे. पण आता सायलीला जबरदस्त धक्का बसलाय. तिथेच उभी राहते ती आणि विचार करायला लागते की अरे बाप रे, अर्जुन सर असे कसे करू शकता? अर्जुन सर मधुभाऊंची केस लांबवत आहे, म्हणजे यांना मधुभाऊंना सोडवायचंच नाहीये का?
मग आतापर्यंत चाललंय ते काय होतं? म्हणजे आतापर्यंत त्या अर्जुनने जे काही केलं ते सगळं मुसळ केरात गेलं. आणि आता इकडे हा चैतन्य त्याला विचारतो, "अरे बाबा, तू तर म्हणाला, की म्हणजे सायली वहिनीने स्वतः सांगितलं, मग गिल्ट कशाला ठेवतोयस तू मनामध्ये?" आता लागली इकडून ही सायली बाहेर जाते ऑफिसमध्ये, तिकडनं तो अर्जुन एक-एक वाक्य बोलतोय. एवढं रंगवायची काही गरज नव्हती यांनी. आता अर्जुन म्हणतो, "मला उत्तर मिळालेलं आहे. मिसेस सायली खूप इनोसंटली बोलून तो गरीब बिचारा त्याच्या बायकोशी खोटं बोललाय, तर काहीही हरकत नाहीये. पण मी त्यांना तो प्रश्न का विचारतोय, हे कुठे त्यांना माहीत होतं चैतन्य?" आता बघा प्रेक्षकांनो, सायली मध्ये-मध्ये सारखी दाखवली आहे त्यांनी. मग आता अर्जुन म्हणतो, "मला माहिती आहे ना, मी तो प्रश्न का विचारतोय त्यांना ते." आता मात्र टेन्शन आलंय अर्जुनला. आता अर्जुन म्हणतो, "तरी पण मी मधुभाऊंची केस लांबवली, तर गिल्ट येईल तो वेगळा. पण काय करू रे चैतन्य? मला नाही कळत आहे आता." चैतन्य त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, "अरे बाबा, 1 मिनिट. आत्ता तर तू निर्णय घेतला ना, पुन्हा काय असा विचार करतोयस? आता मी कन्फ्यूज झालोय हां अर्जुन. तू नक्की लांबवणार आहेस की नाही मधुभाऊंची केस?" मग आता अर्जुन असं म्हणतो, की "तू मला सरळ-सरळ विचारतोयस चैतन्य, की मी मिसेस सायलीना फसवणार आहे की नाही? आता याचं उत्तर तुला माहिती नाहीये का चैतन्य?" असं म्हणून तो चैतन्याकडे बघायला लागतो आणि आता इकडे सायली एक-एक पाऊल मागे टाकते, म्हणजे ती ऑफिसच्या बाहेर जाते. आता अर्जुन म्हणतो, "तू माझ्यासमोर हा ऑप्शन दिला ना, तेव्हाच मी विचार केला होता थोडाफार, पण माझं मलाच कळलंय, की हे जे मी वागतोय ते चुकीचं आहे." म्हणजे अर्जुनने ठरवलंय, की मधुभाऊंची केस काही लांबवायची नाही. पण आता सायलीने मात्र सोयीस्कररित्या सगळ्या गोष्टींचे अर्थ व्यवस्थित लावून घेतलेत तिच्या मनाने. असो, तर फायनली हा भाग संपलाय आज आणि आता पुढच्या भागात तर हाईट झाली आहे. सायली त्या मधुभाऊंना भेटायला जाते आणि अर्जुनला फोन लावते आणि म्हणते, "मला आत्ताच्या आत्ता मधुभाऊंशी बोलायचंय. मी आधी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही नाही म्हणालात, पण आता वकील म्हणून तुम्ही मला परवानगी द्याल का?" आता अर्जुन म्हणतो, की "ठीक आहे, मी तुम्हाला जॉइन होतो लगेच." सायली लगेच तुटक बोलते त्याच्याशी आणि म्हणते, "माझ्या वडिलांना भेटायला मी एकटी जाऊ शकते. तुम्ही परवानगी देणार तुम्ही मला आहात की परवानगी देणार आहात की नाही एवढं बोला." तर प्रेक्षकांनो, त्यांनी ह्या प्रोमोवर हे संपवलंय. आता बघूयात पुढे काय-काय तमाशा घडतोय ते. काहीतरी इंटरेस्टिंग आणतील ते, हे मात्र खरं आहे. पण प्रेक्षकांनो, तुमचा काल काही फराळ वगैरे झाला की नाही? माझे झाले बाबा. लाडू झाले, चिवडा झाला. आता चकल्या गरम-गरम करणार आहे. या खायला तर सगळ्या. प्रेक्षकांनो, मालिका कशीही दाखवू द्यात, काहीही असू द्यात, आपलं मनोरंजन होतंय ना, ते महत्वाचं आहे. आणि शेवटी मालिका आहे, मनोरंजनासाठीच आहे. आपले सणवार आहेत ना, ते आपण मस्त एन्जॉय करूयात. तर आजचा भाग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.